नमस्कार, ARK@foodies to use on time या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न, जे मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळतात। हो, पण ती मार्केट स्टाईल नाही, आपल्या साध्या सुध्या आणि सिंपल घरेलू पद्धतीने आपण हे बनवणार आहे। तर त्यासाठी मी 3 स्वीट कॉर्न घेतले आहे आणि त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मी एका कढईमध्ये 2 चम्मच तूप घेतलेले आहे। आता ते व्यवस्थित गरम होऊ देणार आहे आणि नंतर आपण त्यामध्ये स्वीट कॉर्नचे दाणे टाकणार आहेत। आता याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहे। 2-3 सेकंद याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याचा कलर चेंज होताना आपल्याला दिसतो। तुम्ही बघू शकता। नंतर यामध्ये अर्धा चम्मच मिरची पावडर, जर तुम्हाला स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही मिरची पावडर नाही टाकले तरी चालतं, आणि चवीनुसार मीठ घालायचं। मी यात 1 आणि थोडा आणखी मीठ टाकलेलं आहे। झाकून ठेवायचं आहे। काय असतं ते वाफेने, आणि हो, हे सगळं करत असताना मंद आचेवर गॅस ठेवायचा, एकदम हाय फाय ठेवू नका, कारण की मीडियम किंवा मंद आचेवरच व्यवस्थित होतो आणि आपले दाणे व्यवस्थित शिजतात। आता हे परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याचा कलर चेंज झालेला आहे। याचा व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे। तर यामध्ये आपण टाकणार आहे आता मॅगी मसाला। हा मॅगी मसाला आपल्याला पूर्ण 1 पाऊच टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं परतल्याच्या नंतर त्याला आणखी 2 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे कमी आचेवर। आणि आता तुम्ही बघू शकता, आणि अशा प्रकारे आपले स्वीट कॉर्न तयार झाले आहेत। मस्त बढियापैकी त्यामध्ये लिंबू टाकायचं आणि आपले स्वीट कॉर्न खायचे। खूप टेस्टी लागत असते। तुम्ही हे करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।